दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नभे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. तूच एक स्वा
अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना गुणाचा दैवजात दुःखे हरता दैवजात दुःखे हरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. मंडळी नमस्कार. आज आमच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये इतकं सुंदर ज्यांचं पद आपण आत्ता ऐकलं आहे ते म्हणजे खरं तर तो माझा मोठा भाऊ आहे आणि मला त्याला आहो जाहो वगैरे असं घालणं असं इतकं औपचारिक आमचं नातं नाही आहे. आणि त्यातूनही मला सांगायचं म्हणजे आम्ही मराठवाड्यातली मातीतले माणसं आहोत. तेव्हा पंडित संजय जोशी याचं मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. फक्त मला पंडित म्हणू नकोस. आता तो भाऊ म्हणल्यामुळं तुझा तो अधिकार आहे. आपण आरेतुरेच बोलू. कारण मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझी लहान बहीण आहेस. सर्वप्रथम तुझं मी अभिनंदन याच्यासाठी करतो. सोप्रानोज जो काही तो स्टुडिओ आणि हे एवढं भव्य दिव्य जे काही काम चालू आहे तुझ्या या स्टुडिओच्या माध्यमातून आणि आम्ही ते सगळ्या तुझ्या रील्स ऐकतो, नवीन रेकॉर्डिंग्स ऐकतो, ह्या सगळ्या मुलाखती आणि त्याच्यात नुसतं हे मनोरंजन नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रयोग चालू आहेत ना, मला असं वाटतं की हा फार असा वेगळा पहिल्यांदाच स्टुडिओ असा असेल कदाचित की त्याच्यामध्ये हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकार शास्त्रीय असो इतर काही वेगवेगळे काय आपले जे संगीत प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये हे सगळं जे होतं आहे ते अतिशय फार मौलिक आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे. त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक आहे या पहिल्यांदा. असाच आशीर्वाद राहू दे. बिलकुल आहेच आहे, प्रश्नच नाही अगदी. तर मला ह्या निमित्ताने असं विचारायचं आहे की जे पहिलं पद झालं आणि त्याच्यावरनं मराठवाड्यामध्ये जे तुझं आता किंवा मराठवाडाच रिस्ट्रिक्टेड नाही पूर्ण भारतभर तुझा जो रामायणाचा जो एक प्रचार प्रसार झालेला आहे तुझ्या नावाचा किंवा तुझ्या गायकीचा, तर त्या पदाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल सांगशील? नक्कीच. गीत रामायणाची सुरुवात तशी 40 वर्षापासून झालेली आहे. आमच्या यशवंतनगरमध्ये रामाचं मंदिर आहे आणि तिथे पहिल्यांदा एक कार्यक्रम आम्ही केला. आमच्या संयोजकांनी सांगितले की यावर्षी आपण गीत रामायण करू. तर त्यावेळेला मला ते थोडंसं काय चॅलेंज वाटलं, हे कसं काय होणार आपल्या हातून. पण रामकृपा काहीतरी होती आणि माझ्या हातून सेवा घडायची होती असे असेल काहीतरी. मी धारिष्ट केलं ते सुरुवातीला आणि एक कार्यक्रम पहिल्यांदा आम्ही 84ला केला आणि त्याच्यानंतर मग जो सुरू झाला कार्यक्रम ते दरवर्षी मग आता चढत्या क्रमाने ते कार्यक्रम सुरूच आहेत आणि मग त्याच्या खूप असंख्य आठवणी, असंख्य किस्से, खूप काही चांगले आहेत, काही करुण आहेत. म्हणजे असे सुद्धा त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आहेत आणि तो अशा पद्धतीचा तो कार्यक्रम चांगला म्हणजे चालू राहिला आणि अजूनही चालूच आहेत. मला असं वाटतं की आता गीतरामायणालाच जास्त ओळखतात. संजय जोशी आणि गीतरामायण असं थोडं सुगम संगीत गातोच आहे पण माझी ओळख खऱ्या अर्थाने गीतरामायणामुळे जास्त चालू आहे. तर त्या गीतरामायणाचे खूप काही आहेत किस्से त्याच्यामध्ये सांगण्यासारखे. आणि गीतरामायणाच्या तुझ्या इतक्या भरगच्च कार्यक्रमांमुळेच आपल्या एपिसोडला खूप तू उशिरा वेळ दिलायस खरं तर आम्हाला. असं काही नाही, मी घरचा असल्यामुळे मी केव्हा येऊ शकतो ही कदाचित भावना माझ्यामध्ये आहे आणि इतरही खूप चांगले कलावंत या निमित्ताने येत आहेत आणि खूप दिवसापासूनही तुझं निमंत्रण आहे. बरं मला एक सांग की नांदेडमध्ये आज तू एक आयोजक म्हणून, स्वतः एक उत्तम कलाकार म्हणून आणि बँकेच्या सेवेत तू इतकी वर्ष म्हणजे आता तू रिटायर्ड झालेला आहेस, त्या बँकेच्या तुझ्या कारकिर्दीत सुद्धा तू इतकी छान काम केलं आहेस की त्या क्षेत्रातही तुझं खूप मोठं नाव आहे आणि कलाकार म्हणून तर आहेच आणि शिवाय आयोजक म्हणून. तर हे सगळ्या गोष्टी तुला कशा काय जमत आहेत? मला असं वाटतं की मी बँकेत ज्या पोस्टवर काम करत होतो ब्रँच मॅनेजर, आता ते ब्रँच मॅनेजर म्हणजे नाव जरी मॅनेजर असलं तर त्याला ते अगदी झाडण्यापासून ते सगळं मॅनेज करण्यापर्यंत हे सगळी जी काय जबाबदारी आहे ती पार पाडावी लागते, सगळ्या मॅनेज करावी लागतात. तर तो एक नेतृत्व गुणाचा जो भाग आहे
हा, तर तो पहिल्यांदा मॅनेजरियल स्किल ज्याला आपण म्हणतो बरोबर आहे. ते असल्यामुळं ती मला एक सगळ्यांना घेऊन चालण्याची एक जी खास हातोटी असते तर ती थोडीशी मला मिळत गेली. बरं. आणि मग योगायोगाने गाण्याच्या माध्यमातून जसा आयोजक म्हणून जसा आता शंकर दरबार आहे, हो. गुरुजींनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. बरं. तर मला खरं म्हणजे आधी गुरुजींचं स्मरण या पहिल्यांदा करायचं आहे. खरं म्हणजे हो. आपण चाललो गीत रामायणाच्या गाण्याबद्दल बोललो, पण मला असं वाटतं की सुरुवातीला आपण 2 मिनिटं गुरुजींबद्दल बोलू. एक्झॅक्टली मला तोच प्रश्न तुला विचारायचा हा. होता की तुझी संगीतातला तुझा हा. सुरुवात नेमकी कुठे आणि कशी हा, झाली? माझी तीच इच्छा होती. गीत रामायणावर तर आपण याच्यानंतर येऊ पुढे, हो, नंतर हो. गाणं म्हटलेलं आहे, तो काही प्रश्न नाही. पण गुरुजींचा माझा पहिला जो काही अधिकृत जो काही परिचय होता, बर. तर मी पहिल्यांदा नांदेडला जे आलो हं. त्यावेळेला मी साधारण 5वीला मी ॲडमिशन घेतलं. हं. आणि योगायोगाने गुरुजींच्या बाजूलाच म्हणजे तुमच्या माहूरकरांच्या वाड्यामध्ये शेजारीच राहायचो. बर. गच्चीवरून मी पाहायचो क्लास. अच्छा. तर मुलं मुली यायचे जायचे. आता मी आपल्या गच्चीवरून बघायचो खाली कसं चालू आहे काय नाही. आता मला असं वाटायचं की आपल्याला कधी शिकायला मिळेल का या ह्याच्यामध्ये, पण तेवढी हिंमत नव्हती की जायचं गुरुजीकडे आणि मला गाणं शिकवा, कारण आपल्याला काय आहे हेच माहीत नाही मुळामध्ये. बरोबर आहे. मग योगायोगाने काय झालं की आमच्या काकू चांगल्या गायच्या, बर. तर मी त्यांना म्हणले की मला त्या ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आमच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये, मला गाणं बसवून द्याल का? तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने मला गाणं बसवून दिलं. देव माझा विठू सावळा हे माझं पहिलं स्पर्धेतलं गाणं. बरं. आणि ज्या गाण्याला त्या कार्यक्रमासाठी स्नेह संमेलनाचं जे गाणं म्हटलं त्याला परीक्षक होते गुरुजी. बरं. तर मी गाणं आपले डोळे मिटून छान सगळे 200-400 मुलं सगळे काळे 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 डोके समोर दिसायलेत. मला भीती अशी वाटल्यासारखी पहिल्यांदाच मी उभा टाकून गाणं म्हटलं, डोळे एकदा मिटले आणि सुरू केलं गाणं, पूर्ण गाणं म्हटलं. गाणं जसं मिटलं की मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि मी जसा पुढे चाललो ते गुरुजीने बरोबर माझा शर्ट धरून ओढला. कोण आहे रे तू म्हणे? मी म्हटलं कोण आहे? गुरुजी. मला एकदम भीती. ते म्हणे काही नाही, काही हरकत नाही, काय नाव तुझं? मी म्हटलं संजीव जोशी. कुणाचा आहेस, कुठला आहेस तू? मी म्हटलं एसटींचा, आमच्या काकांचं नाव एसटी जोशी शिक्षक होते, त्यांचा पुतण्या. ठीक आहे जा म्हणे. मग आमच्या काकांना त्यांनी फैलावर घेतलं. एवढं पोरगं गातंय म्हणे, तुम्ही शेजारी राहता म्हणे आणि माझ्याकडे पाठवत नाही तुम्ही शिकायला? अहो म्हणले मला तर कुठं माहीत होतं. मी त्याला असंच बोलवलं म्हणे, बघितलं म्हणे, मी आजच त्याचं गाणं ऐकलं. नाही म्हणे आता मग तुम्ही त्याला संध्याकाळी घेऊन या माझ्याकडे. आणि त्या दिवशीपासून माझी मग सुरुवात झाली गुरुजींकडे अशी या. आणि मग खरं नाथ संप्रदाय आपण ज्याला म्हणतो की त्या संप्रदायामध्ये मी रुजू झालो ते. आणि इतका आनंद आहे की त्या दिवशी मग वही वगैरे घेऊन तुंगाला सांगितलं, आमची मंगला टोकी ती होती सगळी बसून. आणि म्हण अजून काय काय ते म्हणत त्यावेळेला काय ते गाणे 2-3 देहाची तिजोरी, केशवा माधवा, ते सगळं पाहिलं त्याने. त्याला सुरुवात म्हणता येतं का? आणि मग सुरू झाला प्रवास. मग ते तिथून खऱ्या अर्थाने मग काय जे चालू झालं गाणं ते मग मागं वळून पाहिलंच नाही. म्हणजे ते 24 तास तिथेच पडून. अरे वा. हां, गुरुजींकडे पडूनच. आता तू त्यावेळेस माझ्यापेक्षा खूप लहान होतीस, तुला माहिती नाही. मग मी रत्नाकर असेल, मी आपलं शिवराम जयराम नाही झाला आता कदाचित, तू नसेल कदाचित. ही 74 नाही 69-70ची गोष्ट आहे जवळपास. आता ही मला फार विचारू नको, माझं वय उगाच लोकांना माहिती होऊन जाईल, त्याच्यामुळे तू सांगू नको, ही फार जुनी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं मग आम्ही आपलं तिथे राहायचो. आणि मग मोठमोठे संमेलनं गुरुजींच्या सोबत राहायचे, मोठमोठे कलावंत यायचे, त्यांची सेवा करणं, गुरुजी कार्यक्रमाला घेऊन जायचे, पाठीमागं आम्हाला बसवायचे. मग काळी 4 मधला आवाज असल्यामुळे मग पाठीमागं बसून वरती तारसप्तकामध्ये अशा पद्धतीनं मग ते गुरुजींचं सगळं होतं. बरं, नुसतं गुरुजी काय गायक नव्हते, गुरुजी शिक्षक होते. शिक्षक असल्यामुळे आम्हाला शिकवायचं. मग त्या शिकवताना मग त्या सगळ्या चालीसुद्धा गुरुजी इतक्या छान बसवायचे, छान ऐकवायचे आम्हाला. म्हणजे शालेय आपल्या मराठीच्या ज्या विषयात मराठीमध्ये होते, म्हणजे शिकवायला गुरुजी शाळेमध्ये इकडे आणि इकडे संगीतात गुरुजी, म्हणजे दोन्हीकडे तो अनुभव. दिवसभर त्यांच्या सहवासातच राहायचो. आणि मग ते गुरुजींच्या सहवासात त्यामुळे काय झालं की आमचं म्हणजे आयुष्याला एक वेगळं वळणच मिळालं त्या पद्धतीनं. असा तो प्रवास सुरू झाला गुरुजींच्या सहवासातला. आणि खूप छान अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे तू काल काहीतरी एक लहानपणीची एक कवितेचे पण काहीतरी खूप सुंदर आठवण सांगितली होती. ती आता चाल माझ्या अजून लक्षात आहे. मला ती कवयित्री मला वाटतं इंदिरा संतांची असावी कदाचित. एक ते रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुलारे. आता आम्ही असंच ऐकतो. रंग रंगुल्या रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुलारे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. रंग रंगुल्या
काय गोड चालू होती. मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. शब्द मागे पुढे होऊ शकतात. हो ते. आता अशा चाली गुरुजी शिकवू लागल्यानंतर कोणता विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणजे संगीताशिवाय राहू शकेल. बरोबर आहे. तर गुरुजींचा क्लास म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असायची अक्षरशः. वा. आणि अशा आवेगामध्ये गुरुजी शिकवायचे की पूर्ण क्लास असा मसा संगीतमय. मग आजूबाजूचे शिक्षक यायचे, काय चालले, मग ते हेडमास्टर म्हण काय चाललंय रे तिकडे, म्हणजे ते शिक्षक मग निघून जायचे कारण मुख्याध्यापक यायचे. ते गुरुजींचा क्लास चालू असायचा. ते असे गुरुजींचा तो काय आवाका आणि एकंदरीत हे होतं. त्या सहवासामध्ये ते दिवसच सोनेरी दिवस होते अक्षरशः. आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. म्हणजे आता या वयामध्ये 65व्या वर्षी मला ती जवळपास 6वी 7वीत असतानाची कविता आठवते. अशा अजून कितीतरी कविता. म्हणजे मला असं वाटतं तुझं वय न वाढण्याचं आणि न दिसण्याचं ते कारण असेल की तू कायम त्या 6वीतल्या आठवणीत आहे. आठवणीत अजून माझ्या ताज्या आहेत आठवणी त्या सगळ्या. म्हणजे तुझी नातवंड जरी 6वीत आली, मी अजून त्यांच्यासोबत राहू शकतो, खेळू शकतो. आणि मी शिकवलं परवा माझ्या नातीला, मी म्हटलं अजून ती लहान आहे, तिला बोलता येत नाही, पण अशा त्या छान सुंदर आठवणी आहेत. म्हणजे अशी तुझी संगीताकडे. पण मग तुला शास्त्रीय करावंसं वाटलं की सुगम संगीताकडे जास्त ओढ? माझं काय झालं दुर्दैव की मी जवळपास 8वी 9वीत असताना गुरुजींनी निर्णय घेतला, ड्रास्टिक डिसिजन घेतला आणि गुरुजी इकडे औरंगाबादला आले. आणि मग गाणंच बंद झालं ना तिथं. आणि दुर्दैवाने दुसरी एक घटना आहे की मॅट्रिकला असताना आई एक जात राहिल्यामुळं माझं शिक्षणामध्ये थोडंसं खंड झाला. मी परत गावी गेलो, 1 वर्ष काय करायचं म्हणून. मग पुन्हा कॉलेजमध्ये आमच्या काकांनी आणलं आणि मग पुन्हा कॉलेजच्या माध्यमातून शिकू. पण मला गुरुजी गेल्यानंतर गाण्याचं जे काही हे होतं शिक्षणाकडे मग मी लक्ष दिलं. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं कारण आता जबाबदारी घरची, मी मोठा सगळ्यामध्ये. मग ते कॉलेजमध्ये मग युथ फेस्टिवलच्या माध्यमातून मी गाणं म्हणत राहिलो, बक्षिसं मिळत राहिली. युथ फेस्टिवलमध्ये 2-3 ते बक्षिसं वगैरे मिळाले, सुवर्णपदकं वगैरे. पण त्यात का आता आपल्याला शिकायला तर मिळत नाही, गुरुजी नाहीत, मग काय करायचं. आकाशवाणीच्या परीक्षेला मग बसलो. मग आकाशवाणीची परीक्षा पास झालो. मग त्यानिमित्तानं गुरुजीशी पुन्हा माझा संपर्क सुरू झाला. दर 2-3 महिन्याला मग औरंगाबादला यायचं, मग गुरुजींकडेच उतरायचं. मग ते सगळं गुरुजी अपडेट घ्यायचं, काय चाललंय काय नाही. मग तिथे ऐकायचं, बसायचं. ते असं मार्गदर्शन. पण शास्त्रीय संगीत हे शिकू शकलो नाही. हे मला जशी खंत आहे त्याच्यापेक्षा जास्त खंत गुरुजींना होती ती, की मला तुला शिकवता आलं नाही ते. कारण मी तिथे नसल्यामुळं तुझ्यावर जे शास्त्रीय संगीताचे जे पूर्ण संस्कार व्हायला पाहिजे होते. मग मी म्हटलं गुरुजी ठीक आहे, जे आहे ते आहे. पुंजी एकलव्यासारखं तुम्ही जेवढं काही दिले त्या पुंजीमध्ये मला जेवढं करता येईल ते मी करेल. मग आकाशवाणीच्या परीक्षा दे, स्पर्धेत भाग घे, काहीतरी मग नाटकात काम कर. असे आम्ही आपले मग गीत रामायणाचे कार्यक्रम कर. सुगम संगीतामध्ये जे काही बऱ्यापैकी करता येईल तो करण्याचा प्रयत्न चालू राहिल्यानंतर. तुझं नाटकातल्या कामांच्या बद्दल तू आता, तर तुमचा संगीत नाटकांचा पण एक चांगला प्रवास. हो. आणि खूप चांगलं काळ त्याच्यात तुम्ही हे केलंय. तर त्या आठवणी काही त्याच्याबद्दल काही सांगशील? नाही, संगीत नाटकाची गुरुजी परंपरा तर नांदेडला आहेच, काही प्रश्नच नाही. आता ते गुरुजी गेल्यानंतर तेही सगळं खंडच पडला त्याच्यामध्ये. मग आमचे गाडगिळी सर म्हणाले की एखादं संगीत नाटक आपण करायला पाहिजे चांगलं. तर त्यांच्यासमोर 2 माणसं होती डोळ्यासमोर. एक रमेश कानोले, पंडित रमेश कानोले, आणि माझा मित्र प्रकाश सेनगावकर, जो आज दुर्दैवाने आपल्यात नाहीये. पण या दोघांकडे पाहून असा निर्णय घेतला की आपण एक संगीत नाटक कट्यार काळजात घोसली बसवूया. पण त्या दोघांवरती नाटक होणार तर नव्हतंच. पण गाडगिळ सर म्हणले की प्रकाश म्हणला सर या आमच्या दोघांवरती कसं काय होईल, बाकीचे खूप कलावंत आहेत, कारण 8 जण गाणार आहेत त्याच्यामध्ये जवळपास त्या नाटकात. आणि ते शिवधनुष्य आहे. ते म्हणजे काही करा, बाकीचे तुम्ही निवडा, ते स्वातंत्र्य तुम्हाला, पण तुम्ही दोघं पाहिजेत मला. तर त्या दोघांची तयारी होती. मग निवडणं सुरू झाली. मग त्याच्यामध्ये मग सदाशिवसाठी आता प्रकाश सोबत मी बँकेत लागल्यानंतर आमचे गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले, प्रकाशचे आणि माझे. कारण प्रकाश कसा होता की नुसता हजरजबाबीपणा, विनोदी, सेन्स ऑफ इतका म्हणजे प्रचंड ताकदीचा होता. नट होता, निवेदक होता, सगळ्याच भूमिका होत्या. तुला सगळं माहिती आहे प्रकाशच्या बाबतीमध्ये. आणि मग प्रकाश म्हणला की एक आहे माझ्यासोबत माझा मित्र, अभिनय त्याला काही घेणं देणं नाही, पण गाणं त्याचं चांगलं आहे. मग गाडगिळ सर म्हणे आपल्याला गाणारच पाहिजे कोणतरी. आणि मग मला त्यांनी आपलं ओढलं त्याचं बळजबरी. मी म्हटलं मला कुठं गाणं अभिनय येतो. ते म्हणे अभिनय नाहीतरी कुठं काय, तुला गाणं म्हणायचं तुला फक्त. आणि भूमिका सदाशिवची अगदी साधा सोज्वळ अशी ती नाटकातली भूमिका होती. पहिल्यांदाच मी नाटकात काम केलं. आणि मग ते कट्यारपासून मग आमचा नाटकाचा प्रयोग सुरू झाला. आणि कट्यार मग राज्य नाट्य स्पर्धेत पहिला आलं. आणि त्याच्यामध्ये पणशीकरांनी आम्हाला फार मदत केली, प्रभाकर पणशीकर. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की
राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कमर्शियली तर कोणी करतच नव्हतं वसंतराव, नंतर त्यांचे शिष्य करायचे, आम्ही पाहायला गेलो होतो एक. पण राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कट्यार कुणीही केलं नव्हतं त्याच्यावर. ते पहिल्यांदा नांदेडकरांनी केलं. तर हे कौतुक आहे त्यांचं, म्हणाले की नांदेडसारख्या ठिकाणी राहून कट्यार होतंय, तर त्यांना सगळी मदत करा. गादेवार जे आहेत नांदेडचे, तर त्यांचं ते कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांचा सहवास होता, संपर्क होता. आणि मग ते म्हणाले की गादेवार काय पाहिजे सांगा आणि माझ्याकडनं सगळं घेऊन जा. ड्रेपरी, मेकअप मन, त्याच्यानंतर ऑर्गन, त्याच्यानंतर फिरता रंगमंच, त्यांच्यासोबतची माणसं, हे सगळं त्यांनी आम्हाला दिलं. आमची जेव्हा गाडी स्पर्धेच्या निमित्तानं सांगलीला गेली, नाट्यसंपादकाची गाडी म्हणल्यानंतर अरे म्हणजे कोणाचं नाटक आलं इथं, ते म्हणजे नांदेडचं आणि नाट्यसंपादकच काय, लोक कुतूहलाने बघायला आले आणि भरगतचं ते सगळं थिएटर जमलं. आणि त्या रिस्पॉन्सवरती, लोकांच्या प्रतिसादावरती असं काही नाटक आमचा प्रयोग झाला की पहिलाच आमचा प्रयोग नंबर झाला. आणि त्याचा आनंद गुरुजींना एवढा झाला की गुरुजींचा औरंगाबादला प्रयोग तो स्वतः घेतलाच होता. पारनेरकर महाराजांनी पारनेरला ठेवला, पार्लेला झाला, बक्षीस वितरणाचा याला झाला प्रयोग, तो आपल्या पणजीला झाला. त्यावेळेस प्रसाद सावकार सपत्नीक त्या कार्यक्रमाला होते. अभिषेकी बुवा पारनेरला आमच्या प्रयोगाला योगायोगाने होते, कारण त्यांचं दुसऱ्या दिवशी गाणं होतं. त्यांनी गाणं आमचं, ते म्हणजे मी बाजूच्या खोलीत बसतो, मला काही ते वातावरण बरोबर नाही, पावसाळी वातावरण होतं आणि आमचं नाटकही होऊ शकलं नाही. ते कट्यार दर्शन म्हणून आम्ही असा तो प्रयोग केला. आणि मग कट्यारपासून ते नाटकाचं सुरू झालं आमचं ते. त्याच्यानंतर आम्ही मत्स्यगंधा केलं, ययाती देवयानी मी केलं. त्याच्यात दोन्हीमध्ये माझ्या मुख्य भूमिका होत्या. मत्स्यगंधामध्ये पराशर केला, त्याचा मला पुन्हा कामठे पुरस्कार मिळाला, जे कट्यारमध्ये मिळाला होता पुरस्कार. आणि नाट्यगीतामुळं काय झाले की मला थोडासा एक स्टेजवरचा जो वावर होता त्याच्यातनं थोडासा कॉन्फिडन्स लेवल गाण्यामध्ये वाढला, हा त्याचा एक फायदा झाला. म्हणून मग आमचे जे परफॉर्मन्सेस जे होते ते वाढत गेले नंतर, प्रकाशचे आणि माझे. असा तो नाटकाचा सगळा प्रवास आहे सगळा. आणि मला असं वाटतं म्हणून तू नाट्यसंगीतांचा पण एक वेगळा तुझा एक कार्यक्रम आहे. म्हणजे तू असे वेगवेगळे बरेच कार्यक्रम बरेच केलेस. म्हणजे मला असं वाटतं तू कबीरांवरती पण कार्यक्रम, मला असं वाटतं त्यात काही तुझ्या स्वतःच्या रचना. मग मी नंतर काय झालं की मग आता आफ्टर रिटायरमेंट काही कामध्ये ग्रेसवर कार्यक्रम केला होता आम्ही, डॉक्टर मुलमुले आणि मी, आम्ही दोघांनी मिळून एक मनाची गुंती करत होतो. मग ते म्हणाले आपण ग्रेसवर काहीतरी कार्यक्रम करूया, तुम्ही थोडंसं कंपोज करता का. मी म्हटलं तो प्रांत नाहीये, खरे संगीतकार आमच्याकडे मराठवाड्यात फक्त गुरुजीच आहेत, मी गाणार आहे फक्त. नाही मी प्रयत्न करा. म्हणजे ठीक आहे. मी गुरुजींना ऐकवल्या रचना काही. अरे म्हणजे छान आहेत. आणि गुरुजींचं एक होतं की चांगलं आहे तर चांगलंच म्हणायचे, अरे ते जमलं नाही म्हणायचे, सांगायचे स्पष्ट ते. आणि मग आपल्याला लक्षात यायचं की हे आपलं काय मीटरमध्ये बसत नाही, हे जमत नाही. पण त्यांनी सगळ्या माझ्या रचना मी ऐकवलं त्यांना एकदा औरंगाबादला आल्यानंतर. ते म्हणे छान आहेत म्हणे, चालू दे म्हणे व्यवस्थित. त्या ग्रेसवर कार्यक्रम केला. आणि मग कार्यक्रम करत असताना मग मी थोडीशी एखादी रचना आपली कार्यक्रमात टाकायची. गुरुजी म्हणे आपलंही काही ते टाकत जावं त्याच्यामध्ये, आपण तर दुसऱ्यांची गाणं ऐकवतो, आपणही थोडंसं त्यामध्ये आपलंही काही दिसलं पाहिजे. मग एखादी ग्रेसची रचना घ्यायची. कबीराचा कार्यक्रम आम्ही या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा वेळ होता तेव्हा मग थोडंसं त्याच्यावर विचार केला. तो सुरेश जोंधळे जो मित्र आहे त्यांनी पुढे ते म्हणे काहीतरी आपण करू म्हणे कबीराकडे. तर काय होतं, मराठी भाषेपुरतं मर्यादित न राहता कबीर जर केला तर आपण त्याला थोडंसं ब्रॉड, ज्याला आपण कोण भारतामध्ये त्याला थोडंसं एक त्याला मिळेल, थोडं ग्लोबलाइज त्याला आपण ज्याला ॲटमॉस्फिअर म्हणू, अशा पद्धतीचं थोडंसं ते वातावरण निर्माण होईल. थोडंसं हिंदी भाषेत काहीतरी थोडा प्रयत्न करणं. मग मलाही थोडं ते पटलं त्याचं म्हणणं. आणि मग कबीरावर एक कार्यक्रम केला असे ते. आणि मग माझ्याच रचना मी होतो तो स्वतंत्रमध्ये, आता श्रीकांत उमरीकर वगैरे आम्ही सगळे औरंगाबादला वगैरे सगळे कार्यक्रम केले आम्ही. अशा ते कबीर आहे, गीतरामायण आहे, ग्रेस आहे, सुगम संगीत आहे, नाट्यसंगीत आहे, असे वेगवेगळे प्रकार मग या माध्यमातून. मग तू बरं झालंस की आमचं शास्त्रीय संगीत आमच्यासाठी सोडलंस तू. म्हणजे मला असं वाटतं हे एक तरी प्रांत आमच्यासाठी सोडलास तू. असं नाही, शास्त्रीय संगीताशिवाय काही नाही. आता हे जे मी काही केलेलं आहे त्याला बेस होता गुरुजींचा. तर नांदेडला दरवर्षी शंकर दरबारच्या माध्यमातून गुरुजी यायचे. मग मला कोरोनाच्या अगोदरची गोष्ट, जेव्हा कोरोना सुरू व्हायचा, मला म्हणे आता संजय तू 15 दिवस तुला मी एक 5-7 रागांच्या छोट्या बंदिशी मी शिकवतो. म्हणजे तू जेव्हा सुगम गायला जाशील तेव्हा ती एक रचना तू प्रत्येक रागातली का होईना गायची. ते गायल्यानंतर मग तुझं सुगम जे आहे ते चालू दे. म्हणजे तू सगळंच गाऊ शकतोस हे लोकांना कळलं पाहिजे, अशी त्यांची त्या पाठीमागची भूमिका असायची. म्हणजे असं नाही की तू नुसतं सुगमच गातोस, तुला शास्त्रीय येतच नाही. नाहीतरी आम्ही शास्त्रीयवाले काय म्हणे, थोडं गायले की नंतर सगळं लाईटच गातो की म्हणे. तसं तू लाईट गातोस, सुगम चांगलंच गातोस म्हणे, फक्त शास्त्रीय सुद्धा थोडीशी त्याला जोड असावी अशी त्यांची खूप इच्छा होती. किंवा त्यांना ते जाणवलं ते की तुझी ताकद आहे
पण फक्त कुठेतरी संस्कार थोडे शास्त्रीय कमी कमी पडलेत आणि ते आपल्याकडनं राहून गेलेत. ही माझ्यापेक्षा त्यांना जास्त खंत होती आणि ती कित्येकदा त्यांनी मला बोलून दाखवली आणि मला ती खूप जाणवली त्याच्यामध्ये. पण आता माझं नशीब काही म्हणा की अशी दुर्घटना मधल्या काळात त्या कोरोनाने गुरुजींना हिरावून नेलं आणि सगळंच राहून गेलं ते. पण ठीक आहे, पण त्यांची इच्छा आहे म्हणजे गाणार काही होऊ शकेल असं वाटत नाही. पण हे गाणं जरी टिकून राहिलं तरी मला असं वाटतं की ते मला कायमस्वरूपी मला ते आशीर्वाद देत आहेत आणि देणारच राहतील, काही प्रश्नच नाही. असा तो एकंदरीत छानसा प्रवास आहे. क्या बात आहे. आणि मला अजून एक विचारायचं आहे की जसं आपल्याकडे मराठवाड्यामध्ये जे संगीत आता जे चालू आहे म्हणजे मुख्य करून नांदेडमध्ये, आणि त्या काळात मला तुला परत न्यायचं आहे की जसं तू काल आपण बोलताना तू एक उल्लेख केलास की कुमारजी तिथे येऊन राहायचे, किंवा तो जो अण्णासाहेब गुंजकर हे एक खूप मोठं प्रचंड मोठं नाव बरोबर जे नांदेडमध्ये होतं आणि त्यांच्यामुळे खूप संगीतातले दिग्गज लोक तिथे येऊन गेले. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पण साक्षीदार होतात. तर ते दिवस कसे होते? काय होतं, अण्णासाहेबांच्यामुळं गुरुजींच्यामुळं संगीत सभा गुरुजींच्या काळात चालायची. अण्णासाहेबांमुळं ते हाफिज अहमद खां वगैरे. आता आम्हाला ते एकदा तर कलामंदिरला नाही, नाट्यमंदिरामध्ये दिल्लीचे हाफिज अहमद खां आले. त्यांचं सगळं खडजातलं गाणं चालू झालं. काही कळे ना कोणाला काही. अण्णासाहेब एकटे दाद देत होते. गुरुजी बसले, गुरुजी आणि अण्णासाहेब. बाकी सगळे, आता आम्हाला तर काही, आम्ही गाण्यातलं असून आम्हाला कळत नव्हतं, लोकांना काय कळणार. म्हणजे अण्णासाहेबांचा तो अधिकार होता की एवढे मोठमोठे गायक बोलवायचे. प्रभातही कित्येकदा नांदेडला अण्णासाहेबांमुळे यायच्या. लग्नात आल्या, लग्नात कार्यक्रम केले, अण्णासाहेबांच्यासाठी यायचे. सब देशपांडे येऊन अण्णासाहेबांकडे थांबायचे. म्हणजे इतकी मोठमोठी माणसं अण्णासाहेबांच्या माध्यमातून यायची. आणि गुरुजींच्याकडे, गुरुजींचे ते संबंध सगळ्यांचे होते. कुमार गंधर्व 8 दिवस होळीवरती आपल्या घरी राहिला. आता मी त्याच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. काहीच कळत नव्हतं. सतरंजी टाका रे, हे उचला रे, पानाचा डबा न्या रे, हे घेऊन या, पानं घेऊन या, चहा घेऊन या, नेऊन ठेवा, तानपुरे न्या. आणि मस्तपैकी वहिनीकडे लक्ष, काय चाललंय वहिनी, काय कुणी दिसत नाही, तुम्ही एकटा स्वयंपाक करतायत. म्हणजे इतकं इन्व्हॉल्वमेंट मोठ्या कलाकारांची गुरुजींच्याकडे, असा तो सगळा जो काय म्हणता येईल की त्यांच्याकडे जो वावर होता, ते अशा गोष्टी सांगितल्या तर लोकांना खरं वाटत नाही. कार्यकर बुवा हे सगळे म्हणजे गुरुजींकडे असे, अरे आणि स्वयंपाकघरामध्ये एंट्री, अशा पद्धतीने एवढे मोठे लोक जर गुरुजीकडे येऊ लागले तर आम्हाला त्याचं तर कौतुक होतंच, काही प्रश्नच नाही. आणि हे जवळून पाहायला मिळाले सगळे लोक. आणि हेच मला असं वाटतं की हे संस्कार जे आहेत की या लोकांमध्ये मिसळण. आणि गुरुजींचं म्हणणं की हे तुम्ही मोठ्या कलाकारांसोबत नुसतं गाणं ऐकून उपयोग नाही, त्यांच्या सहवासात राहा. त्यांच्या सगळ्या लकबी, त्यांच्या बोलण्याच्या, त्यांच्या वागण्याच्या, त्यांच्या विचारांच्या, त्यांचा एकंदरीत काय संगीतावर विचार आहे, काय कसे बोलतात, कसे वागतात आणि आपण कसं राहायला पाहिजे, त्यांच्यातला एकंदरीत जो काही काय म्हणतात ते आपण लहजा आहे, त्यांची एकंदरीत बोलण्याची पद्धत आहे, विनयता आहे, विनम्रता आहे, ह्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत कलाकारांच्या. म्हणून त्यांच्या सहवासात आपल्याला गेलं पाहिजे. मला असं वाटतं की तो रिचनेस जो आहे ना, कदाचित तो सगळा आम्हाला गुरुजींकडनं शिकायला मिळाला. आणि लक्षात आले की एवढी मोठी माणसं इतके साध्या पद्धतीने राहतात. आपण काय की झडकी पत्ती, आपण कोण आहोत, काहीच नाही. म्हणून असं म्हणत तुम्ही फार चांगले गाता, काही नाही. आम्ही इतके माणसं बघितलेत ना, आपण काही नाही त्याच्या पुढे. आणि तोच मोठेपणा जो आहे गुरुजींचा. आणि गुरुजी किती नम्र होते. आणि रंगदेव होता सगळ्यात महत्त्वाचं. गुरुजींचं वैशिष्ट्य काय की रंगदेवता त्यांना प्रसन्न होती. गाणं नेमकं आणि नेटकं असलं पाहिजे. उगा दळणदळत बसायचं नाही म्हणायचं ते काय. गाणं कुठं संपलं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. कंटाळा यायच्या आतमध्ये संपलं पाहिजे गाणं. आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की आता याच्या पुढे आपण लोकांना व्हायला पाहिजे होते 1-2 गाणे, त्यावेळेला गाणं संपलं पाहिजे तुमचं. तर ही जी दृष्टी दिली ना आम्हाला, ही दृष्टी देणारे आजकाल फार कमी आहेत तसे. तर असं ते छान वातावरण होतं. आणि मग नुसतं हे झालं नाही तर गुरुजींनी नंतर सांगितले की हे तुम्ही आयोजन करा. आता हे शंकर दरबार वगैरे आम्हाला संभाजीनगरमधून गुरुजी सूचना द्यायची आणि आम्ही सगळं करून घ्यायचं. करणारे आम्हीच होतो, पण त्या पाठीमागची सगळी प्रेरणा, सगळं मार्गदर्शन गुरुजींचं. आज 21 वर्ष झाले. हे कुणामुळं शंकर दरबार चालला? हे गुरुजींमुळे चालला सगळं. आता फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आता आम्ही करतोय फक्त त्यांची पुण्य आहे म्हणून.
असं ते वातावरण सगळं आहे. नांदेडला एक सुदैवाने छान वातावरण आहे की या सगळ्या संस्कारामुळं अण्णासाहेब असो, त्यांचे सगळे शिष्य, मग गुरुजी असतील, रमेश एक चांगली एक शिष्य परंपरा निर्माण झालेली आहे. आणि सुदैवाने एक छान असा काही कुठला कार्यक्रम असला, इव्हेंट असला, सगळे एकत्र येतात, कार्यक्रम करतात. तर हा फार मोठा भाग आहे, त्या महत्त्वाचा भाग आहे सगळा. आणि ना म्हणजे अर्थात आता ह्या गोष्टी इथे पण असतील मुंबई पुण्याकडे, पण त्या भागातला ना एक आपलेपणा म्हणा, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र येणं, हा खूपच काहीच्या काहीच चांगला होता असं मला वाटतं. हो. म्हणजे सगळे आर्टिस्ट एकत्र येणं किंवा त्या निमित्ताने सगळे रसिक पण एकत्र येणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ही वाटते की आज तुमच्या या सगळ्या धडपडीमुळे की नांदेडमध्ये म्हणा किंवा मराठवाड्यातलं गाणं जे आहे ते तुम्हा सगळ्या लोकांच्यामुळे जिवंत आहे असं मला वाटतं. याचं सगळं खरं श्रेय सगळं अण्णासाहेबांना. हो. अण्णासाहेब म्हणजे काय की नांदेडचं सगळं म्हणजे नुसतं नांदेडपुरतंच नाही, तर मराठवाड्यामध्ये खरी मुहूर्तमेढ ज्याला म्हणतो आपण, ती रोवली अण्णासाहेबांनी. आणि त्याची उतराई म्हणा, आम्ही गुरुजी असताना जवळपास सगळ्या शिष्यांना एकत्र आणलं होतं. प्रत्येक ठिकाणी थोडेफार कोणाकडे तरी रुसवा फुगवा, कोणी लहान मोठा, कोणी मग अबोला, पण गुरुजींची अशी इच्छा होती की या सगळ्या याच्यामध्ये आपण एक कार्यक्रम असा घेऊ की सगळ्या शिष्यांना एकत्र आणू. आणि एक मोठा कार्यक्रम अशोकरावांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नांदेडला घेतला कार्यक्रम, आणि एक मोठं संगीत संमेलन घेतलं नांदेडला. आणि गुरुजींचं हेच वैशिष्ट्य होतं की सगळ्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे, सगळे एकत्र राहिले पाहिजेत, संगीतासाठी केलं पाहिजे. आणि जे चांगले गाणारे आहेत, तरुण गाणारे आहेत, त्यांना संधी दिली पाहिजे, मोठ्या लोकांचं गाणं ऐकवलं पाहिजे, त्यांनाही त्याच्यामध्ये त्यांचं गाणं वाढलं पाहिजे. आणि हा संगीताचा प्रसार आणि प्रचार हा सगळीकडे व्हायला पाहिजे. आणि हे सगळं या पाठीमागची जी काही होती प्रेरणा होती ती सगळी अण्णासाहेबांची होती. आणि अत्यंत गुरुप्रेम, गुरुजींचं नुसतं नाव जरी काढलं की त्यांच्या डोळ्यामध्ये अण्णासाहेबांचं टचकन पाणी यायचं. मला असं वाटतं की असं हे गुरुप्रेम आजकाल पाहायला मिळत नाही. गुरुजी अण्णासाहेब बोलायचे, फडफड बोलायचे. आम्हाला माहिती, मी शेवटच्या काळामध्ये त्यांच्यासोबत होतो, पण इतके भाऊक होऊन जायचे गुरुजी त्यांचं नाव काढलं की हे काय प्रकार आहे, हे तो इतके फटकन बोलतात. आणि गुरुजी त्यांचं नाव जरी काढलं की डोळ्यातनं त्यांच्या खळकन पाणी येतं. तर हे इतकं आपल्याला भावोत्कट का होता येत नाही? गुरुजींसारखा भाव आपल्याजवळ तर नाहीच नाही, काही प्रश्नच नाही. तर हे असं जे काही वातावरण आहे, तर हे सगळी खरी त्यांची अण्णासाहेबांची पुण्य आहे मला असं वाटतं. आणि त्यांच्यामुळेच सगळं वातावरण हे चांगलं निर्माण झालेलं आहे नांदेडमध्ये. त्याचं मूळ कारण अण्णासाहेब आहेत, बाकी काही नाही. क्या बात है. आणि आम्ही जो हा एपिसोडचं नाव आमच्या असं म्युझिक कहानिया हे ठेवलंय, तर आज मला तेच महत्त्वाचं आम्हाला समजून घ्यायचं होतं की एक आर्टिस्ट म्हणजे तू जेव्हा एक आर्टिस्ट तयार होतो तेव्हा त्याच्या मागे प्रत्येकाचे एक आपली स्टोरी असते, प्रत्येकाचे आपापले अनुभव असतात. आणि ते इथे आम्हाला आमच्या रसिकांना उलगडून दाखवायचे असतात. आणि ह्या निमित्ताने तू आलास आणि इतका छान वेळ तू दिलास, त्याबद्दल खरं तर तुझे आभार नाही, म्हणजे असंच प्रेम आपण बिलकुल जिवंत ठेवू. आणि तू बघितलायस आमचा हा हॉल. आणि मी खरंच सांगतो की हेमाचं इथं मी प्रत्यक्ष एक 5-7 वर्षापूर्वी मी आलो होतो, तेव्हा नेमकं काम चालू होतं आणि काही ना काही निमित्ताने मला काही येणं झालं नाही. आणि रसिकांना मला हेच सांगायचं आहे की अतिशय सुंदर असं काम या निमित्तानं मला माझा उरू भरून आलेला आहे तुझं हे सगळं काम पाहून. आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि खऱ्या अर्थाने गुरुजीची काही परंपरा जी आहे, संगीताची परंपरा, ती पुढे नेत आहेस. आणि नुसतं स्वतः कलावंत म्हणून नाही, तर सगळ्यांना घेऊन जाणं, जोडणं आणि काहीतरी रचनात्मक कार्य जे आहे ते तुझ्या हातून होत आहे. ते असंच होत राहो, हीच मी माझ्यातर्फे तुला शुभेच्छा आहेत. आणि परमेश्वराकडे आणि गुरुजीचे आशीर्वाद तर आहेतच, तुला काही प्रश्नच नाही. मी माझ्या वतीनं तुला, मी सगळ्यांच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तू अशीच खूप मोठी हो आणि आम्हाला तुझं हे मोठेपण दिवसेंदिवस असं दिसत राहो. क्या बात आहे. मला या ठिकाणी तू बोलवलंस त्याच्याबद्दल तुझे आभार मानणार नाही, पण तुझ्या मी ऋणात. बिलकुल, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि अशा या आमच्या मराठवाड्यातल्या छान कलाकारांना तुम्ही खूप लोकांपर्यंत पोचवा आणि त्यांचं काम त्यांच्यापर्यंत पोचवा. त्याच्यासाठी 100% तुम्हाला हे करायचं आहे की त्याला लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे. तेव्हा परत एका नवीन आर्टिस्टच्या बरोबर आपण पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार.